भक्तांच्या खासगी क्षणांचं चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे। मृत्यूची भीती दाखवून हा भोंदू बाबा भक्तांना प्रेयसी किंवा वेश्यांसोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडायचा आणि त्यांचं शूटिंग करायचा। बाबा हे नेमकं कसं करत होता आणि त्याचं बिंग कसं फुटलं बघूयात या रिपोर्टमधून। अंधभक्तांनो, बुवा बाबांवर विश्वास ठेवताय, सावधान। भक्तांच्या मोबाईलमध्ये ॲप टाकून अश्लील शूटिंग, भक्तांचे खासगी क्षण चोरून पाहणाऱ्या भोंदू बाबाला अटक। भक्तांच्या विशेषतः महिला भक्तांच्या कायम गराड्यात असलेला हाच तो भोंदू बाबा। सध्या तो बावधन पोलिसांचा पाहुणचार घेतोय। भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप ॲप डाउनलोड करून भक्तांच्या खासगी क्षणांचं चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे। प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंदूचं नाव। वय वर्ष केवळ 29। तो मूळचा मुळशी तालुक्यातल्या सुसगावचा। गेल्या काही वर्षात त्याच्या भक्तांमध्ये चांगलाच बोलबाला झाला होता। विशेषतः महिला भक्तांचा विश्वास प्राप्त करून तो त्यांच्याशी सलगी करायचा। दादा किंवा वडीलधारा म्हणून भक्त महिला त्याची पूजा करायच्या। मात्र भोंदू बाबाचं पितळ अखेर उघडं पडलंच। एका भक्ताच्या सायबर तज्ञ मित्रामुळे या भोंदू बाबाचा कुटील डाव उजेडात आला। पुढच्या 4 ते 5 महिन्यात तुमचा मृत्यू होणार आहे अशी भीती दादा तामदार भक्तांना दाखवायचा आणि त्यावर उपाय म्हणून मंत्रजाप करायच्या बहाण्यानं तो भक्तांना एकांतात भेटायचा। भक्तांचा मोबाईल हातात घेऊन पासवर्ड विचारून मोबाईलमध्ये गुपचूप एअर ड्रॉइड किड हे हिडन ॲप डाउनलोड करायचा। या ॲपच्या माध्यमातून भोंदू बाबा भक्तांचा कॅमेरा, आवाज आणि लोकेशनवर नियंत्रण मिळवायचा। भक्तांना फोन करून त्यानं कोणते कपडे घातलेत, सध्या ते कुठे आहेत, दिवसभरात काय केलं याची माहिती देऊन त्यांचा विश्वास जिंकायचा। काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारला तेव्हा बाबानं प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा असा धक्कादायक सल्ला दिला। संबंधित भक्त शरीर संबंध सुरू ठेवत असताना भोंदू बाबा ते पाहायचा आणि त्याचं शूटिंग करून ठेवायचा। एका 39 वर्षांच्या भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागला। त्यानं तो तपासण्यासाठी IT क्षेत्रातील मित्राला दिला तेव्हा मोबाईलमध्ये संशयास्पद हिडन ॲप असल्याचं आढळलं। कुणीतरी बाहेरून तो मोबाईल ऑपरेट करत असल्याचं स्पष्ट झालं। आपण मोबाईल केवळ बाबाच्याच हातात दिला होता असं त्या तरुणानं सांगितलं आणि त्यानंतर त्यानं आणखी काही भक्तांशी संपर्क केला तेव्हा त्यांच्याही मोबाईलमध्ये हिडन ॲप असल्याचं आढळलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्या भक्तांनी पोलीस तक्रार केली आणि पोलिसांनी दादा तामदारच्या मुसक्या आवळल्या। दादा भीमराव तामदारनं आणखी किती लोकांच्या मोबाईलमध्ये हे हिडन ॲप टाकलंय आणि कुणाकुणाचं शूटिंग केलंय याचा तपास आता पोलीस करतायत। माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बाबावर कायदेशीर कारवाई होईल। मात्र अशा भोंदू बाबांना कायम डोक्यावर उचलून धरणाऱ्या अंधभक्तांचं काय करायचं याचं उत्तर शोधून सापडत नाहीये। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।